लोकेशन वरती मित्रांनो ब्लॉग. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मध्ये. आणि आपल्या केरळ सिरीजचा मित्र पण 1-2 वेळा या ठिकाणी आलो होतो. 2 वेळेस मस्त असं हे लोकेशन कव्हर करण्याचा प्रयत्न केला सकाळी. तर चला सुरुवात आहे छान अशा लोकेशन वरती करू. आणि मी पण सोमनाथ भाऊंचा लास्टचा ब्लॉग पाहिला. तर सोमनाथ भाऊ बरोबर हेच ते लोकेशन आहे का नक्की सांगा तुम्ही. जेवढा गोप्रो पण घालवायचं नाही आणि मोबाईल पण घालवायचा नाही. तर चला मस्त असे आलो इथं आणि इथूनच ब्लॉगची सुरुवात करायची. 500 ते 550 किलोमीटरचा प्रवास होईल. तर केरळमध्ये पण भरपूर साऱ्या गोष्टी बघण्यासारखं. मध्ये 1-2 ठिकाणचे लोकेशन्स येतात की जे समुद्राच्या एकदम कडे ठेवायला काय वाईट नाहीये. तर अशा छान अशा कर्नाटक मधल्या या लोकेशन वरती कमेंट करून नक्की सांगा. आणि आपली सिरीज तर उडपी स्पेशल खायचं म्हणजे आपला नाश्ता पण आला. उडपी स्पेशल इडली वडा आणि मग पुढे जाऊ. चल नाश्ता संपूया. पुढं लावलेली आहे त्या साईडला मीटर मँगलोर आहे. आणि समोर चर्च बघा ना, उन्हाने तडकून बऱ्यापैकी फाटायला लागलेलं. तर इथून निघूया मँगलोरमध्ये. नाही 400 किलोमीटर आहे आपल्याला अजून. 400 आपल्या इकडे हेल्मेट म्हणलं का कशाला हेल्मेट तिथं जायचं आहे. या रोडला इकडे मागे पण आहे. 2587 रुपयाचं मित्रांनो डिझेल बसले आपल्या. कोणत्या गावाला चालले? सर्व्हिस रोड वरतून मित्रांनो आता आपल्याला मेन अजूनही 264 किलो. आपले जे सबस्क्रायबर भेटले ते जामखेडचे, तर त्यांनी आपल्याला जे राज्याचे 12 एकर नक्कीच वाटते. शिरूर अशी बरेचसे गाव आहेत, त्यांची नावं पण लक्षात राहत नाही. आणि 190 किलोमीटर फक्त बसवाल्यांपासून सावध राहा. तिसरी गोष्ट कॉन्सेप्टला. आणि ऑलरेडी ह्या रस्त्याला 30, 40, 50च्या स्पीड ट्रॅफिक लागलाय मित्रांनो. गेले अर्धा तास झाला. आता ते व्हिडिओ पाहिले त्याने, सबस्क्राईब पण केला चॅनल. मस्तपैकी जेवण झालं.